अंदाजे प्रत्येक एक 3-4 लिटरचा फरक पडला. पहिला खाद्य वापरत होतो, आता हे बदलल्यापासून 3-4 लिटरचा गाय मागे फरक पडला. नमस्कार, माझं नाव विनोद पोपट बाबर, गाव सांगोले, तालुका खानापूर, जिल्हा सांगली. आमचा आता सध्या 45 जनावरांचा गोठा आहे. हे चप गाय आहेत आपल्या. त्याच्यामध्ये दुधाच्या 17 गाय आहेत. टोटल दूध आता सध्या सकाळ संध्याकाळी 200 लिटर जाते. आपण कन्हैया ॲग्रो डायमंड खाद्य वापरतो दुधासाठी. रिझल्ट चांगला आहे. सुरुवातीला अदर कंपनीचं वापरत होतो, पण आता डायमंड खाद्य वापरल्यापासून दुधाची लेवल, बॉडी मेंटेनन्स जनावरांचा चांगला आहे. सुरुवात आम्ही कोळीकर साहेब कंपनीचे साहेब आहेत, ते आमच्याकडे येऊन भेटून गेले. त्यांनी एकदा रेकमेंड केलं वापरून बघा म्हणून. त्यावेळेपासून आम्ही वापरायला लागलो. रिझल्ट चांगला वाटल्यानंतर कंटिन्यू चालू ठेवले. अंदाजे प्रत्येक 3-4 लिटरचा फरक पडला. पहिला खाद्य वापरत होतो, आता हे बदलल्यापासून 3-4 लिटरचा गाय मागे फरक पडला. आणि फॅट एसएनएफमध्ये अर्ध्या फॅटचा फरक पडला. एसएनएफ काय रेग्युलर लागतो, काय अडचण नाही. इतर शेतकऱ्यांनी वापरून बघायला काय हरकत नाही. आता मी सुरुवातीला जे खाद्य वापरत होतो, 10 वर्ष मी खाद्य वापरत होते, ते बदलल्यानंतर मी 2 जनावरांवर रिझल्ट घेतला. परत मला वापरल्यानंतर मला खाद्य व्यवस्थित वाटायला लागलं. प्रत्येक शेतकऱ्यानं थोडंसं बदलताना 1-2 जनावराला ट्रायल घेऊन त्यांना फरक वाटला तर त्यांनी वापरायला बघायला काय हरकत नाही. फॅट एसएनएफमध्ये, दुधामध्ये चांगली वाढ होते. गायींचं आरोग्याचं अजिबात काही प्रॉब्लेम नाही. दवाखान्याचा खर्च वाचतोय. ते बॉडी मेंटेन होते म्हटल्यानंतर बाकीच काही प्रॉब्लेमच नाही.